प्रवास खूप डिफिकल्ट होता आपल्याला, कारण आपले पदयात्री यावर्षी 3,500 चालत पदयात्री होते, म्हणून हा वर्ष खूप डिफिकल्ट होता. बाकी भाऊ आपला एकदम मेहनत करतोय, छान व्हिडिओ बनवतो, त्याला सपोर्ट करा. धन्यवाद. लाईक शेअर सबस्क्राईब करा. अशी मेहनत करणार भाऊ, त्यामुळे तुम्ही त्याला सांगतो एकदा फक्त तुम्ही एकविराईच्या पालखीमध्ये या, मग बघा काय ती पालखी तुम्हाला समज. वलनाची वाटेत लागलाय खंडाला घाट, सोडणार नाही आम्ही पालखीची साथ, कारण आमच्या डोक्यावरती आई माऊलीचा हात. कोरोना काळामध्ये सुद्धा आम्ही आहे ना वन डे पालखी केली, पण केली जेव्हा कोविडचं एकदम महामारी होती त्यावेळेस सुद्धा आम्ही एक दिवसाची आयोजन केलं, पण केलं. सारा गाव जमा झाला, आला सारा गाव जमा झाला, नाही माझी घराला निघाली गो, हे मिरवत पालखीने चालली गो, हे उठ माऊले घट मांडलाय नवरात्रीचा सण आलाय, उठ माऊले घट मांडलाय नवरात्रीचा सण आलाय. जय किरो भावांनो, शुभ सकाळ. कसे आहेत तुम्ही सगळे? मी तुमचा लाडका ओमकार चोरगे. आज आमच्या पालखीचा 3रा दिवस. सर्वात मोठी मानाची पालखी तिसगाव येते. हे बघा आमची पालखी आता थोड्याच वेळामध्ये निघणार आहे, बघू शकता तुम्ही. जय किरा मित्रांनो, बघा आता पालखी निघाली आहे. एकविरा माते की आई माऊलीचा. काहीच हा बघा थोड्या टायमामध्ये आम्हाला लोणावळचा घाट लागणार आहे. बघा आम्ही मेन रस्त्याला पोहोचलोय, इथे खोपोलीच्या मेन रस्त्याला पोहोचलोय. आता हे बघा आपली पालखी मागे आहे माऊली ना. आता माझा घसा पण बसलंय लय ओरडून ओरडून. जय श्रीराम, जय श्रीराम. हे बघा मेन रस्ता. दिवस आता पण खराब चालल्यात आई, दिवस आता पण खराब चालल्यात आई, पण भरोसा तुझ्यावर आहे. बोला एकविरा माते की जय, आई माऊलीचा.
मी सांगतो एकदा फक्त तुम्ही एकविराईच्या पालखीमध्ये या, मग बघा काय ती पालखी तुम्हाला समजेल. एकविरा माते की जय. अरे एकविरा आईचे भक्ताला ट्रॅफिक वाल्यानी अडविलंय. आईचे भक्ताला ट्रॅफिक वाल्यानी अडविलाय. ट्रॅफिक वाल्यानी अडविलंय. ट्रॅफिक वाल्यानी अडविलाय. ट्रॅफिक वाल्यानी अडविलंय. खंडालाच्या घाटात गाडी चाले डोक्यात. एकविरा माते की काहीच खंडाचा घाट लागला. आता दर्शन घेतो. एकविरा माते की बघा खंडाचा घाट लागलाय. सुरुवात केलेली आहे घाट करायला. अमिताभ हाय ब्रो. जय किरा मित्रांनो, आम्ही चढता होता. बघा आम्ही लोणावळ्याचा घाट सोडतो. सगळ्यांनी स्वतःची खंडाला घाटात काळजी घ्या. माऊली बघा पालखी. पालखी दाखवा जरा. गावचा मसाला आई माझी घराला निघाली गो. काहीच बघा इथे नाश्त्याचा कार्यक्रम चालू आहे. हे बघा बघू शकता तुम्ही मागं पाव आणलं वाटाला. मिसल तर असेल मला वाटतं. हे बघा पाव भाजी आहे. जय कर माऊली. गाणे बोला ना एक. आला सारा गाव जमा झाला. आला सारा गाव जमा झाला. नाही माझी घराला निघाली गो.
हे मिरवत पालखीनं चालली गो एकवीरा माऊली गो मिरवत पालखीनं चालली गो एकवीरा माऊली गो एका जीवाच्या मैत्रिणी निघाल्या साऱ्या शेजारणी निघाल्या साऱ्या शेजारणी निघाल्या साऱ्या शेजारणी चला चला तिला बघाया चला नाही माझी फुलानं सजली गो हे मिरवत पालखीने चालली गो एकवीरा माऊली गो मिरवत पालखीने चालली गो एकवीरा माऊली गो हाय माऊलीचा माते की जय जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो, आज सर्वात मोठी आमची मानाची पालखी चिसाई आहे ना. माझे सर्व माऊली आज आमच्या गाण्याला या गाण्याला खूप सर्वांनी प्रेम दिलं. आज आम्ही त्या गाण्याला आणि पालखीमध्ये आता खूप सगळं गाऊन दाखवणार आहे. तुम्ही सर्व साथ देणार ना? चलो जय किरा. हे उठ उठ माऊले घट मांडलाय नवरात्रीचा सण आलाय. उठ उठ माऊले घट मांडलाय नवरात्रीचा सण आलाय. हे नवरात्रीचा सण आलाय नवरात्रीचा सण आलाय. कारल्याचा डोंगर सजलाय नवरात्रीचा सण आलाय. कारल्याचा डोंगर सजलाय नवरात्रीचा सण आलाय. आईला हिरवा पातल तोली पायांची गोरबी आईला गेली. जय करा मित्रांनो, नाश्ता करून झाला. आता आम्ही लोणावळा घाट चढतोय. बघू शकता तुम्ही, हे बघा. या आपली गँग बघ चालते. माऊली माऊली चला साईडच्या साईडच्या. जय करा मित्रांनो, लोणावळ्याच्या घाटात मजा आहे ती कुठंच नाही. कारण तुम्ही पण एकवीरा आईच्या पालखीला या आणि मजा बघा कशी येते. जास्तीत जास्त तिसगावच्या सर्वात मोठी मानाच्या पालखीला या आणि मजा बघा कशी येते. फुल एन्जॉय, धमाल मस्ती सगळं. हे बघा एकवीरा भक्त कसे चालतात. हे बघा जय जय करा मित्रांनो. हे आपले दादा आहेत, हे दरवर्षीप्रमाणे अंदावन पालखीला आल्या. तुम्हाला किती वर्ष झाले दादा? मला 8 वर्ष झाले. 8 वर्ष येतोय. कोरोना काळामध्ये सुद्धा आम्ही आहे ना वन डे पालखी केली. पण केली जेव्हा कोविडचं एकदम महामारी होती त्यावेळेस सुद्धा आम्ही 1 दिवसाची आयोजन केलं. पण केलं. आमचा अध्यक्ष संकेत गायकवाड
एक नंबर माणूस, एक एक नंबर. नंबर. महाराष्ट्राची एक नंबर पालखी बनवणं एवढं सोपं काम नाहीये. बरोबर आहे. आज 4000 लोकांना म्हणजे पदयात्रेला घेऊन चालत असतो, छोटं काम नाहीये. खरोखर त्याला थँक्स. धन्यवाद धन्यवाद माऊली. जय एकविरा. जय एकविरा. हाय गाईज, फायनली खंडाळ्याचा घाट चरलो आम्ही. तर वरती पण आलोय, बघू शकता तुम्ही. हे बघा, हे बघा, या खंडाळा घाटाची ओढ होती मनाला पूर्ण झाली. एकदम प्रवास सुखाचा झाला. आता फक्त कसं वाटतं भाऊ तुला आता चालताना? मला तर मस्त वाटतो ना. फक्त ओढ फक्त माझ्या एकविरायची आणि दर्शनाची. भेटू लवकरच, जाऊ भेटू लवकरच. काही क्षणात आई माऊलीच्या भेटीला. जय एकविरा. जय एकविरा. वाटेत लागलाय खंडाला घाट. सोडणार नाही आम्ही पालखीची साथ, कारण आमच्या डोक्यावरती आई माऊलीचा हात. बोला एकविरा माते की जय, ईसाई माते की जय, आई माऊलीचा, एकविरेचा.
जय किरा मित्रांनो, दुपारच्या जेवणाच्या पॉइंटला आता पोहोचले पालखी. बघू शकता तुम्ही मागे, हे बघा पालखी आहे, हे बघा. तर लोणावळ्याचा घाट चढून 5 मिनिटं लागतात फक्त या मंदिरापाशी यायला. हे बघा हा मंदिर बघा, माहिती असेल तुम्हाला सगळ्यांना, रोडच्या साईडला जे बाजूला मंदिर. जय एकविरा. जय किरा मित्रांनो, कसा आहे बाबा तू? एकदम मस्त. कसा झाला प्रवास तुझा आजचा? एकदम छान. ना त्याच्या 2 दिवस आधी काय त्रास तर झाला नाही. एकदम पालखीची सोय वगैरे पण एकदम छान होती आणि प्रवास एकदम चांगला झाला. बाकी भाऊ आपला एकदम मेहनत करतोय, छान व्हिडिओ बनवतो, त्याला सपोर्ट करा. धन्यवाद. लाईक शेअर सबस्क्राईब करा. असं मेहनत करणार भाऊ, त्यामुळे तुम्ही त्याला सपोर्ट करा. धन्यवाद. व्हिडिओ तुमच्याबरोबर पोहोचवला. चला जय जय किरा. धन्यवाद भाऊ. बाबा ही गँग बघा कशी आहे. हा सपोर्ट करा भावांना, सपोर्ट करा. ओमकार चोरगे 01. हा कशी काय स्माईल राहील. लाईट गेले जेवणाचा कार्यक्रम चालू झालाय. हो सनी दादा. हाय दादा. हाय बघा आमचे आमचा मित्र गावचे दादा इथे आल्यात. मस्त सोय चालू आणि बालगावला दाखवा. मेन बालगावला दुसरा राऊंड. हो जाईल जाईल, सगळ्याकडे व्हिडिओ जाईल. हा आपले बाबा सेवेकरी. जय किरा. दादा दरवर्षीप्रमाणे तुम्हाला ह्या वर्षी अंदाजचा प्रवास कसं वाटतंय? यावर्षीचा प्रवास खूप डिफिकल्ट होता आपल्याला, कारण आपले पदयात्री यावर्षी 3,500 पर्यंत चालत पदयात्री होते.
म्हणून हा वर्ष खूप डिफिकल्ट होता, पण तरीसुद्धा आपण पार पाडला. कारण का आपल्या मागची जी शक्ती आहे ती आई तिसाईची, अजून आई एकविरेची, त्यामुळे आपल्याला कुठली गोष्ट अवघड नाही आहे कधी. बरोबर आहे. अजून जी साथ आहे पोरांची ती खूप छान आहे, म्हणून पालखी खूप सुंदर झाली. अजून सर्व पोरांचे मनापासून आभार मानतो मी. जय धन्यवाद. जय एकविरा. ताल्या ताल्या. जय एकविरा माऊली. आत्ताच पालखी निघाली आहे, बघू शकता तुम्ही मागे. हे बघा पालखी निघाली आता. अनिरुद्ध नाद केला पण वाय नाही गेला. अंडी भांडी साप फोडू आम्ही गोष्ट कर बोला. एकविरा माते की आई माऊलीचा. काहीच फुल ट्रॉफिक झाले इथे लोणावळ्याला. बघा मागे मागे येऊन बघा फुल ट्रॉफिक. आदेश आलो करंजन आदेश. एकविरा माते की आई माऊलीचा. ट्रॅफिक झाले चल.
काहीच पब्लिक बघू शकता मागं बघा किती आहे. जय श्रीराम, जय जय श्रीराम, बोलो पवन पुत्र हनुमान की जय. धन्यवाद. आम्ही पालखी घेऊन आमचं पालखी ही बाई ही घुसबाई घुस घुसबाई घुस. जय श्रीराम मित्रांनो, घसावून बसले माझा कलिंगर काळा घेतलाय. कलिंगरला चुंबरी भरले. दाखव जरा तिथं दाखव. भावांनो सगळ्यांना भेटेल कलिंगर, काय नका करू. धन्यवाद. तर मित्रांनो, या आपला कॅमेरावालाही आपल्याला लय सपोर्ट केला, त्यांचे मी अभिनंदन करतो. बोलो एकविरा माते की, एकविरा माते की. असं तुम्ही लास्टपर्यंत सपोर्ट करत राहा कॅमेरावाले. जय एकविरा. भाऊच्या आधी पण दाखवा दे मध्ये.
माऊली ही बघा आपली सर्वात मोठी मानाची पालखी ही बघा चालले. मी परलो तो उभरा जो पल ही धुलबा ही दिसते पण धुल आठ उदो बोला उदो माझ्या आई माऊलीचा उदो अरे उदो बोला उदो माझ्या आई माऊलीचा उदो अरे उदो बोला उदो माझ्या आई माऊलीचा उदो अरे उदो बोला उदो गाईच आम्ही आता आईच्या डोंगराच्या इथं पोहोचलोय. हे बघा तुम्ही बघू शकता कारण माझा घसा पण आता बसलाय जास्त काही ओढू शकत नाही मी. गाईच आम्हाला माहिती आहे आम्ही कसं पोहोचलोय इथे दगडातले पोहोचलोय कारण माऊलीची इच्छा होती. माऊली बघा रात्रीचे आम्ही प्रवास करतो कारण भैरवनाथाचं दर्शन झाला आणि एकविरेच्या डोंगराच्या खाली इथं आम्ही चालतोय. बघा डोंगर दिसत असेल मला अजून भरपूर लांब आहे तरी आम्ही चालतोय मधल्या रस्त्यातून. दगड पण आहे मला बघायला तर भेटलं ब्लॉग मध्ये. गाईच आता आम्ही पोहोचलोय पायथा मंदिरच्या पाशी. हे बघा मागे दिसत असेल तुम्हाला. आज आम्ही चाललोय ना लय कटिंग खड्ड्यातून दगड्यामधील लय बेकार. जय गिरा मित्रांनो आत्ताच पोहोचलोय आम्ही पायथा मंदिरच्या जवळ. हा बघा मागे तुम्हाला दिसत असेल आजचा रस्ता होता ना लय कटिंग होता. खड्डा नुसतं दगड्या कारण आम्हाला जुन्या रस्त्यातून यायचं होता. भैरवनाथाचं आम्ही दर्शन घेतला मधले आम्हाला यायचं होता कारण आम्ही आलो आता पायथा मंदिरवर पोहोचलोय. हे बघा तुम्हाला दिसेल ब्लॉग मध्ये बघा बघता. आता पोहोचलोय रात्रीच्या मुक्कामला. आपल्या डोंगराच्या साईडलाच आहे. बघा मागे माझ्या हे बघा आपली पोरं पण चालल्यात. हे बघा मला दाखवतो
काहीच बघा इथं जेवायला आलोय आता. जेवणाची लाईन पण चालू झाले. माऊली जय किरा. बघा विजय जेवायला बसलाय. मला रे मला नाही नको जेव. गाईच हा बघा आता जेवायला घेतलं आम्ही. आमची मंडळी बसले तर जेवायला. विजय पण आहे हा बघा.